तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल एक मोठी महत्त्वाची आणि लाडक्या बहिणींना दिलासा देणारी अपडेट या ठिकाणी आलेली आहे। कारण ई-केवायसी साठी भरपूर बहिणी प्रयत्न करत असून सुद्धा त्यांची ई-केवायसी पूर्ण होत नव्हती। यामध्ये जवळपास 80% बहिणींची ई-केवायसी पूर्ण झालेली होती, कारण त्या बहिणींकडे ऑप्शन होतं दुसरा आधार ओटीपी टाकण्यासाठी। त्यांचे पती आणि वडील हयात होते, त्यामुळे त्यांनी दुसरा आधार ओटीपी टाकून ई-केवायसी केली। पण जवळपास 20% बहिणी अजूनही अशा आहे की त्यांना पती नाही, वडील नाही, त्यांना दुसरा ओटीपी आधार ओटीपी टाकण्यासाठी ऑप्शन नाही। मी तुम्हाला आधीच क्लिअर सांगितलेलं होतं की दुसरा कुटुंबातील कोणाचाही व्यक्तीचा आधार ओटीपी टाकून ई-केवायसी करू नका, बिलकुल करू नका। अपडेटची वाट पहा, अपडेट येणार, 100% येणार आणि शासनाकडून अपडेट येणार असं मी सांगितलं होतं। आणि आपल्या जो काही व्हिडिओच्या माध्यमातून आपण मागणी केली होती, आता ते मागण्या पूर्ण होताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। कारण अदितीताई तटकरे यांनी स्वतः पत्रकारांना अपडेट याबद्दल दिलेली आहे। काय अपडेट आहे, कोणत्या न्यूजपेपरवर ही बातमी आलेली आहे ते मी तुम्हाला पूर्ण क्लिअर दाखवणार आहे। आपल्या चॅनलचे व्हिडिओ जे दर्शक रेग्युलर पाहतात त्यांना माहिती आहे की मी कधीच न्यूजपेपरच्या बातम्या दाखवत नाही, कारण न्यूजपेपरच्या बातम्या ह्या अंदाजे असतात, अंदाज सांगणारे असतात। पण या ठिकाणी अदितीताई तटकरे यांचं नाव मेन्शन केलेलं आहे आणि त्यांनी स्वतः पत्रकारांना सांगितलेलं आहे, त्यामुळे हे अपडेट जे आहे हे खरी आहे आणि महत्वाचे आहे। यामध्ये 2 पॉईंट असणार आहे। पहिला तर तारखेची मुदतवाढ, दुसरा पॉईंट असणार आहे की ज्यांना पती नाही, वडील नाही, त्यांनी दुसरा आधार ओटीपी कोणाचा टाकायचा याबद्दल काही शासन निर्णय घेणार आहे। तर बघा, लोकसत्ता न्यूजपेपरची ऑनलाईन वेबसाईटवरील बातमी आणि न्यूजपेपरमध्ये सुद्धा कदाचित आलं असेल। तर बघा, कमीत कमी वेळेमध्ये तुमचा हा प्रश्न मी क्लिअर करणार आहे, कारण आपण यासाठी भरपूर जे आहे ते प्रयत्न केलेले होते व्हिडिओ मार्फत आणि लाडक्या बहिणीच्या सुद्धा भरपूर कमेंट येत होत्या। आणि दुसरा ओटीपी कोणाचा टाकायचा तो प्रश्न आता लवकरच तुमचा सुटणार आहे, कारण तारीख सुद्धा जवळ येत होती। ई-केवायसी ची तारीख जी आहे ते 18 नोव्हेंबर 2025 म्हणजेच 8 ते 10 दिवस, 10 ते 12 दिवस जवळपास राहिलेले होते। त्यामुळे त्या बहिणींना प्रश्न पडला होता की आता ई-केवायसी कोणाची करायची, आमचे पैसे बंद होतील का? तर शासनाने त्याबद्दल विचार केलेला आहे। तर बघा, लोकसत्ता न्यूजपेपरची तुम्हाला वरच्या बाजूला बातमी दिसत आहे। थोडं खाली गेल्यानंतर बघा, या ठिकाणी लाडकी बहीण योजना ई-केवायसी, लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी साठी मुदतवाढ आणि 2 पॉईंट या ठिकाणी असणार आहे। एक मुदतवाढ आणि जसं पती किंवा वडील नाही तर ते ऑप्शन येणार। तर बघा, या ठिकाणी पहिला महत्वाचा पॉईंट, मुदतवाढ देण्यासाठी तत्कालीन परिस्थिती पाहून निर्णय, अदिती तटकरे। मुदतवाढ देण्यासाठी तत्कालीन परिस्थिती पाहून निर्णय, अदिती तटकरे। या ठिकाणी जे काही त्यांनी 18 नोव्हेंबर पर्यंत शेवटची तारीख दिली आणि त्याचप्रमाणे किती बहिणींची ई-केवायसी झाली, त्यामध्ये वेबसाईट अपडेट झाल्यानंतर ई-केवायसी ची प्रक्रिया सुरळीत सुरू झाली याबद्दल त्यांनी माहिती दिलेली आहे। पण आपल्यासाठी महत्वाचा पॉईंट बघा या ठिकाणी असणार आहे की 18 नोव्हेंबर पर्यंत पूर्ण लाडक्या बहिणींची ई-केवायसी होणे अपेक्षित आहे। पण या काही प्रमाणात लाडक्या बहिणींची ई-केवायसी राहिल्यास तत्कालीन परिस्थिती पाहून मुदतवाढ देण्यात येईल, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी दिलेली आहे। आणि आता बघा, थोडं खाली गेल्यानंतर दुसरा महत्वाचा पॉईंट आपल्याला दिसून येतो, तो पती आणि वडील नसलेल्या बहिणींची समस्या सोडवणार। विधवा तसेच घटस्फोटित बहिणींना ई-केवायसी करण्यात मोठी अडचण येत आहे। तसेच वडीलही हयात नसल्याने त्यांची केवायसी होत नसल्याची तक्रार विभागाकडे आलेली आहे। या महिलांची समस्या सोडवण्यासाठी लवकरात लवकर तोडगा निघणार, असं अदितीताई तटकरे यांनी सांगितलेलं आहे। तर बघा, आनंदाची आणि महत्वाची बातमी, ज्या गोष्टीची तुम्ही वाट पाहत होते, पहिला ऑप्शन म्हणजे मुदतवाढ। जोपर्यंत तुमची ई-केवायसी होत नाही, तुम्हाला अडचणी येत आहे, मग तारीख जर निघून गेली तर मुदतवाढ मिळणार का? तर अदितीताई तटकरे यांनी सांगितलेलं आहे की तत्कालीन परिस्थिती पाहून आम्ही मुदतवाढ देऊ, म्हणजे 100% मुदतवाढ मिळणार, कारण समोर इलेक्शन सुद्धा आहे आणि शासनाला मुदतवाढ द्यावी लागेल। त्याचबरोबर महत्वाचा जो काही पॉईंट होता, पती नाही, वडील नाही, त्यांनी आधार क्रमांक कोणाचा टाकायचा, आपल्याला वाटत होतं की शासनाची ही बाब लक्षात आली की नाही। तर अदितीताई तटकरे यांनी त्याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की या जो काही हा विषय आहे यावर आम्ही लवकरात लवकर तोडगा काढणार याचा अर्थ काय, तर लवकरात लवकर त्या बहिणींसाठी ई-केवायसी पूर्ण होण्यासाठी काहीतरी ऑप्शन शासनाकडून येणार, काहीतरी पर्याय, काहीतरी मार्ग, काहीतरी वेबसाईटवर अपडेट होणार, वेबसाईटवर ऑप्शन येणार, किंवा त्या बहिणींना केवायसी गरज पडणार की नाही, हा काहीतरी जो आहे तो शासनाकडून निर्णय घेण्यात येणार आहे। तर बघा, आता तुम्हाला कोणालाच काळजी करण्याची गरज नाही, आता तुमची ई-केवायसी 100% पूर्ण होणार आहे। आतापर्यंत तुम्हाला भीती होती की 18 नोव्हेंबर पर्यंत जी आहे ती शेवटची तारीख आहे, मग शासनाकडून जर दुसऱ्या ओटीपी साठी अपडेट आली नाही तर आम्ही ई-केवायसी कशी करणार? तर शासनाने म्हटलेलं आहे, अदितीताई तटकरे यांनी तोडगा काढणार, त्यामध्ये तुम्हाला काहीतरी ऑप्शन उपलब्ध करून देणार, तुमच्यासाठी अपडेट येणार। आणि जर 18 नोव्हेंबर पर्यंत अपडेट आलं नाही तर मुदतवाढ सुद्धा ई-केवायसी साठी देण्यात येणार आहे। बघा,
आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही प्रश्न उचलले होते त्या प्रश्नांना आता यश येताना दिसत आहे आणि तुमच्यासाठी लवकरच अशी खुशखबर आणि आनंदाची अपडेट येणार आहे की तुम्ही केवायसी पूर्ण करू शकणार आहे. पण वाट पहा, चुकीने दुसऱ्या कोणत्या नातेवाईकाचा, आईचा किंवा भावाचा आधार क्रमांक टाकून केवायसी पूर्ण करू नका. केवायसी पूर्ण करू नका. काही बहिणींनी केलेली आहे, तर आता समोर केवायसी मध्ये त्यांच्या अर्जाचं काय होईल हे आपल्याला क्लिअर करता येणार नाही. पण आता भरपूर मोठ्या संख्येमध्ये बहिणी आहे की त्यांची केवायसी झालेली नाही. तर आता तुम्ही थांबा, शासनाकडून तोडगा काय निघतो, अपडेट काय येते त्याची वाट पहा आणि तुमची केवायसी पूर्ण होईल. अपडेट आल्याबरोबर लगेचच आपल्या चॅनेलवर जे आहे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पूर्ण केवायसीची प्रोसेस जे आहे ते सांगण्यात येईल. कारण माझ्याजवळ सुद्धा काही बहिणींचे अर्ज असे आहे की त्यांना दुसरा ओटीपी टाकण्यासाठी ऑप्शन नाही. अपडेट आल्यानंतर पूर्ण लाईव्ह केवायसी मी तुम्हाला या ठिकाणी करून दाखवणार आहे. तर बघा, आता तुम्हाला दिलासा मिळाला का? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुमची केवायसी कोणत्या बहिणींची बाकी आहे ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.